मित्रांनो, बरेच जण म्हणतात हे काय विषय केला, डायरेक्ट फवारणी वगैरे चालू केली काय? पण तसं काय नाही मित्रांनो, आपण टरबूजवाडी वगैरे लावलेली आणि दरवर्षी लावतो तर ती फवारणी वगैरे करण्यासाठी आलेलो इथं. औषध वगैरे संपूर्ण कालून वगैरे घेतलं. कालून वगैरे घेतल्यानंतर चला म्हणलं फवारत वगैरे टाकून घ्यायचं आणि फवारणी करण्यासाठी रेडी वगैरे व्हायचं. कारण नाही का आपण भरपूर टाइम वगैरे झाला तर फवारणी करायची होती आपल्याला. तर तसंच आपण झालो तर रेडी वगैरे फवारणी वगैरे चालू केली फवारणी करण्यासाठी. आपण नाही का खूप दिवसानंतर फवारणी वगैरे चालू केली. तर मित्रांनो बघू शकतात आपली टरबूजवाडी वगैरे फवारणी वगैरे चालू आहे. तर कशी वाटते टरबूजवाडी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण नाही का आता मस्त माल वगैरे लागायला. तर कसे आहेत इंस्टा फॅमिली, यूट्यूब फॅमिली. तर आपण आलो तर आपल्या टरबूजवाडीला फवारणी करण्यासाठी. तर म्हणलं तुम्हाला दाखवून द्यावा आपण टरबूजवाडी वगैरे लावलेली. आता सध्या मस्त सेटिंगमध्ये चालू आहे. टरबूज वगैरे लागायला म्हणजे माल वगैरे लागायला मस्त. तर मी तुम्हाला नाही का दाखवतो आपली टरबूजवाडी. ही पाठीमागे जे दिसते का ती पण आपल्यालीच आहे आणि समोरून जे आहे ना ती पण आपल्यालाच आहे. फवारणी वगैरे चालू आहे तुम्ही बघू शकता. बरेच फवारणी वगैरे केली आपण. तिकडे वडील वगैरे फवारणी करलेत. बाकी इकडे फवारणी वगैरे राहिली, सोलर वगैरे इथं. जो पाठीमागे ढेलं होतं का आपण ते ढेलं पण फवारणी वगैरे चालू केली त्याला पण. तर म्हणलं तिथं आल्यानंतर फेस वगैरे दाखव. 3-3:30 वाजले ते तर लई खूप बोर झालतो. तर मित्रांनो आपलं फायनल सगळं फवारणी वगैरे झालेलं आहे. कारण आपण या खाल्ल्या ढेल्यात पण लागलो होतो फवारायला, ते पण फवारणी वगैरे झालं सगळं. तर चला मग मित्रांनो आता आपण भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तर बाय सर्वांना.